विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी न्यू सिलेबस युनिट नंबर 5.1 आज आपण अभ्यासणार आहोत. युनिट नंबर 5ची 5.1 होमवर्क मशीन ही पोएम आपण आज अभ्यासणार आहोत. बिफोर लर्न दिस पोएम, लेट्स थिंक. Answer the following questions. If there was a machine that would do all your homework, what would happen? काय अर्थ झाला? जर एखादी मशीन तुमचे पूर्ण होमवर्क करत असेल, गृहपाठ करत असेल, तर काय होईल? What would happen? दूसरा प्रश्न आहे, why are students not allowed to carry mobile phones and other gadgets during an examination? परीक्षेत विद्यार्थी मोबाईल फोन किंवा इतर साहित्य, कॅल्क्युलेटर वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. का नाही घेऊन जाऊ शकत? काय कारण आहे असं विचारलं आहे. तिसरा प्रश्न आहे, कॅन मशीन्स थिंक लाईक ह्युमन्स डिस्कस? मशीन म्हणजे यंत्र हे माणसासारखे विचार करू शकतात का, थिंक करू शकतात का, त्याच्यावर चर्चा करा असं सांगितलं. तर या तिघा प्रश्नांचे आन्सर मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे, त्याच्यात आहे, ते तुम्ही बघून घ्यायचे. ओके. द पोएम होमवर्क मशीन. रीड अँड एन्जॉय. बघा, या पिक्चरमध्ये एक मशीन दाखवलेली आहे, ती होमवर्क करते, एका विद्यार्थ्याची होमवर्क करून देते, त्याला होमवर्क मशीन म्हणतात. ओके. बघा तर मग पोएट काय म्हणतात. द होमवर्क मशीन. ओ, द होमवर्क मशीन मोस्ट परफेक्ट contraption that's ever been seen. Just put in your homework, the drop in a dime, snap on the switch, and in 10 seconds time your homework comes out quick and clean as can be. Here it is, 9 plus 4, and the answer is 3. Oh me, I guess it is not as perfect as I thought it would be. द होमवर्क मशीन म्हणजे तुमचं गृहपाठ असतो ना मित्रांनो, तर गृहपाठ करणारे यंत्र त्याविषयी या कवितेत सांगितले गेले आहे. जर गृहपाठ करणारे यंत्र असेल तर काय होईल, काय फायदा होईल त्याचा? द होमवर्क मशीन. ओ, द होमवर्क मशीन मोस्ट परफेक्ट. कवी म्हणतो होमवर्क मशीन हे मोस्ट परफेक्ट आहे. कसं? ते काय आहे? एक कॉन्ट्रॅक्शन दॅट्स युअर बीन सीन. एक प्रकारे ते अ स्ट्रेंज पीस ऑफ इक्विपमेंट और डिवाइस आहे. हे डिवाइस आहे मशीन. जस्ट पुट इन युअर होमवर्क. त्याच्यात तुम्ही तुमचे होमवर्क टाका, फीड करा. देन ड्रॉप इन अ डाईम, स्नॅप ऑन द स्विच. तिथं होमवर्क तुमचा प्रेस करा, टाका आणि स्विच ऑन करा. तर फक्त अँड इन 10 सेकंड टाईम, 10 सेकंदामध्ये काय होईल? तुमचा होमवर्क तयार होऊन येईल. युअर होमवर्क कम आउट असं कवी म्हणतात. ड्रॉप इन डाईम. डाईम इज अन अमेरिकन कॉइन वर्थ 10 सेंट. ओके. आणि स्नॅप ऑन म्हणजे काय मित्रांनो? टू स्विच ऑन. आणि स्विच म्हणजे काय? अ बटन और डिवाइस फॉर ओपनिंग और क्लोजिंग एन इलेक्ट्रिक सर्किट. ओके. तर मग जर मी होमवर्क मी टाकलं, त्याच्यात स्विच ऑन केला, तर काही सेकंदामध्ये, 10 सेकंदामध्ये तुमचा होमवर्क पूर्ण करून ते मशीन तुम्हाला पाठवेल, टाकेल. असं त्या चित्राप्रमाणे दाखवल्याप्रमाणे त्याने वर्णन केलेलं आहे. ओके. आणि तो होमवर्क कसा असेल? क्विक अँड क्लीन
ॲज कॅन बी, क्विक अँड क्लीन, अतिशय स्वच्छ, क्लीन आणि क्विक तो होमवर्क तयार होऊन येईल. कोणी तयार केला तो होमवर्क तुमच्यासाठी? मशीनने. कोणती मशीन आहे? होमवर्क मशीन. आलं लक्षात? हेअर इट इज 9 + 4. 9 + 4 अँड द आन्सर इज 3. 3. हो मी तुम्ही पुढे म्हणतोय, जर त्या मशीनला तुम्ही फीड केलं आणि सांगितलं 9 + 4 किती होतात? सांगा बरं तुम्ही. 9 + 4 किती येतील? 9 + 4 13. आणि उत्तर काय दिलं इथं? 3 3 3 असं ते मशीन सांग. मग काही म्हणतो, आय गेस इट इज नॉट ॲज परफेक्ट ॲज आय थॉट इट वुड बी. आधी परफेक्ट म्हणायचे ते कवी. मशीन परफेक्ट आहे, पण जेव्हा 9 + 4 टाकला तर उत्तर आलं 3 3 3. रॉंग आन्सर. कवी म्हणतात, ओ मी आय गेस इट इज नॉट ॲज परफेक्ट. परिपूर्ण नाही आहे. 9 + 4 काय येतं? 13 आणि आन्सर देत आहे मशीन 3. हे काही परफेक्ट नाही आहे. ॲज आय थॉट इट वुड बी. हे परफेक्ट असेल असं वाटलं होतं कवीला, पण ते काही परफेक्ट नाही आहे. तर होमवर्क मशीन जे आहे ते यंत्र आहे, आणि यंत्र हे माणसासारखं कार्य करू शकत नाही. समजलं का? म्हणजे होमवर्क हा विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा असतो, हे लक्षात ठेवायचे. मोबाईलमधनं किंवा तुमच्या इतर गॅजेट्स वापरून ते केलं जात नाही, असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. ओके, अंडरस्टूड. होमवर्क मशीन. कवी आहे शेल सिल्वरस्टेन. वर्ड बास्केटमध्ये आहे कॉन्ट्रॅप्शन, म्हणजे अ स्ट्रेंज पीस ऑफ इक्विपमेंट ऑर डिव्हाइस. युअर मीन्स ॲट एनी टाइम अप टू नाव. डाइम मीन्स an American coin worth 10 cents. Snap on means to switch on. Switch means a button or device for opening or closing an electric circuit. असे शब्द लक्षात ठेवायचे, त्याचे मिनिंग लक्षात ठेवायचे इन इंग्लिशमध्ये. अंडरस्टूड द पोएम होमवर्क मशीन 5.1. होमवर्क मशीन समजली का? अंडरस्टूड केलं का तुम्ही? ओके. तर या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. काय करणार तुम्ही? व्हिडिओला लाईक शेअर्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, आणि मित्रांना सांगणं विसरू नका सबस्क्राईब करायचं. ओके.